जाईपर्यंत सुद्धा ते टिकत नाही. म्हणून ते वैराग्य खरं नव्हे. जे वैराग्य आपण झोपल्यानंतर जागं राहतं, जया काय साचची करचरणी फुटती डोळे, अशा स्वरूपाला जो प्राप्त होतो, अशा मनुष्याच्या ठिकाणी ते वैराग्य खरं अभिव्यक्त होतं. जयाचे अंगणी विवेक करी रावणी, साचची करचरणी फुटती डोळे. त्याच्या अंगणामध्ये विवेक रावणी करतो, त्याच्या झोपेमध्ये त्याचं वैराग्य जागं असतं. आणि अशा अवस्थेला प्राप्त झालेला जो महात्मा, त्या महात्म्याच्या ठिकाणी आपोआप शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान सर्व गोष्टी आपोआप उत्पन्न होतात आणि त्याची परिणती शेवटी मुमुक्षुत्वामध्ये होते. खरी गोष्ट अशी आहे की या साधन चतुष्टयाचा क्रम पहिल्यांदा मुमुक्षुत्व पाहिजे, मग विवेक पाहिजे, मग वैराग्य पाहिजे, मग समाधी षटक संपत्ती पाहिजे. समाधी षटक संपत्तीमध्ये सुद्धा आधी दम पाहिजे आणि मग शम पाहिजे. इंद्रिय निग्रहाशिवाय मनोनिग्रहाचा उपयोग नाही. पण गोष्ट अशी आहे की मनोनिग्रहाशिवाय केलेल्या इंद्रिय निग्रहाला फारशी किंमत राहत नाही. म्हणून तर वैराग्याच्या लक्षणातच विषयाचा परित्याग न प्रतिपादन करता इच्छेचा परित्याग प्रतिपादन केलेला आहे. आपण विषय टाकला पण विषयाची इच्छा जर टाकली नाही तर एक वेळ विषयाचं सेवन केलं असतं तर बरं झालं असतं, अशी परिस्थिती निर्माण होते. आम्ही एक प्रयोग केला. 2 मधुमेह झालेल्या माणसांना जिलबी खायला बसवलं. एकानी जिलबी खायची आणि दुसऱ्यानी त्याला खाताना बघायचं आणि साखर तपासण्यामध्ये खाण्यापूर्वीची खाल्ल्यानंतरची अशी तपासली जाते. तर त्या दोघांचीही साखर जेव्हा खाल्ल्यानंतर तपासली तर ज्याने जिलबी खाल्ली त्याचीही साखर वाढली आणि ज्याने जिलबी खाताना पाहिलं त्याचीही साखर वाढली आणि ज्यांनी पाहिलं त्याची जास्त वाढली, ज्यांनी खाल्लं त्याची कमी वाढली. त्याचं कारण जिलबी खाल्ल्याने साखर वाढत नाही, खाण्याच्या इच्छेने वाढते, हे त्यातलं मर्म आहे. म्हणून इच्छेचा परित्याग महत्वाचा आहे. याचा अर्थ विषयाचा उपभोग घ्यावा असा निश्चित नाही, पण विषयाचा परित्याग करत असताना इच्छेचा परित्याग करून त्याचा परिणाम म्हणून विषयाचा परित्याग केला पाहिजे. मग त्या वैराग्याला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणून आधी शम आणि मग दम. त्याचप्रमाणे मुमुक्षुता ही खरी पहिलीच आहे. पण या तीनही साधनांना संपादन केल्यानंतर सुद्धा जर मोक्षाची तीव्र इच्छा शिल्लक राहिली तर तो खरा मोक्षाचा अधिकारी आहे. किंबहुना एक वाक्य हिंदी विचारसागरामध्ये असं आहे की तीव्र जिज्ञासु कुही मोक्ष होवे है. कारण सामान्य स्वरूपाची जिज्ञासा प्रत्येकाला, कुत्र्याला सुद्धा बांधलेलं सोडलं तर आनंद होतो, गाईला बैलाला बांधलेलं सोडलं तर आनंद होतो. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. किंबहुना नुसत्या सुखाची इच्छा आहे असं नाही, तर सकल दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती अशीच इच्छा आहे. पण ती इच्छा सामान्य स्वरूपाची आहे. सर्वांना दुःखलेश रहित, दुःख साहचर्य रहित, दुःख सापेक्षता रहित अशा स्वरूपाच्याच आनंदाची अपेक्षा आहे. पण असं असताना सुद्धा मनुष्याला तो आनंद व्हावा, तो प्राप्त व्हावा अशी तीव्र स्वरूपाची इच्छा मात्र नसते. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमेषमानी अशा स्वरूपाची तीव्रता निर्माण होणं याला अधिकारी म्हणतात. ज्याला सामान्य स्वरूपाची इच्छा आहे, जमलं तर जाऊ, जमलं तर करू, जमलं तर पाहू, अशा स्वरूपाने ज्याची इच्छा आहे त्याला तीव्र इच्छा आहे असं म्हणता येत नाही. जो प्रत्येक क्षणी आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी अत्यंत दक्ष आहे, जो आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील आहे, अशाच मनुष्याला ती प्राप्ती होऊ शकते. जो त्या बाबतीमध्ये सामान्य स्वरूपाची इच्छा धारण करतो अशा मनुष्याला ती प्राप्ती होत नाही. म्हणून जो अत्यंत तीव्र स्वरूपाच्या इच्छेने युक्त आहे असा मुमुक्षु म्हणजे या विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न झालेला आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू अशा सद्गुरूंना शरण गेलेला, तो जेव्हा शरण जातो त्यांनी शरण कसं जावं, का जावं याच्यासाठी माऊली प्रतिपादन करताय. इथे ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीसी. एक गृहस्थ त्यांनी असं लिहिलं की माऊलींची संत हा शब्द म्हणजे मराठी भाषेला दिलेली देणगी आहे.
पण वस्तुस्थितीने संत हा शब्द संस्कृतमध्येच आलेला आहे. त्यामध्ये अस असा धातू आहे आणि अस धातूचा अर्थ अस्तित्व अशा स्वरूपाचा होतो. अस्तित्व म्हणजे भगवंताचं, चैतन्याचं, मायेला अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याचं जे स्वाभाविक स्वरूपाचं अस्तित्व आहे, ज्या सत्तेने सर्व सत्तामान होतं, ज्याची सत्ता वापरली जाते, किंबहुना या त्रिगुणात्मक स्वरूपाच्या सृष्टीला उत्पन्न करण्यासाठी माया सुद्धा ज्याच्या सत्तेचा वापर करते, अशी सहज रूपाने असणारी सत्ता ती ज्या धातूने सांगितली जाते तो धातू आहे अस. आणि त्या अस धातूचं रूप होतं सन, संतौ, संतहा. म्हणून त्या अस धातूपासून झालेल्या सत शब्दाचं प्रथमेचं बहुवचन आहे संत. आणि त्या संत शब्दामध्ये उपाधीचा विचार केला पाहिजे. उपाधी अनेक प्रकारचा आहे. आपल्याकडे हल्ली कीर्तन प्रवचन करणाऱ्या माणसांच्या नावाच्या पूर्वी जे लिहिलं जातं त्याला सुद्धा उपाधी म्हणतात. कोण कुठला केसरी, अजून कोण कुठला आचार्य, कोण कुठला वीर, असं सगळं ज्या पदव्या लावल्या जातात याला उपाधी असं म्हणतात. दुसरा, उपाधी या शब्दाचा अर्थ आहे प्रपंच. उपाधी या शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंध. वृद्धी, सिद्धी, निधी, अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. इथे उपाधी या शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंध. तसंच उपाधी या शब्दामध्ये मनुष्य जेव्हा आधुनिक शिक्षणाने युक्त होतो, संपन्न होतो, तेव्हा त्याच्या नावामागे डॉक्टर, ॲडव्होकेट, इंजिनियर अशा स्वरूपाने जे लिहिलं जातं त्याला सुद्धा म्हटलं जातं उपाधी. आणि उपाधी या शब्दाचा तिसऱ्या प्रकारचा जो विचार आहे तो विचार मात्र 3 स्वरूपाच्या प्रकाराने केलेला आहे. त्यातला एक प्रकार आहे जीव. त्या जीवाचा उपाधी आहे अविद्या किंवा अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये कूटस्थ चैतन्याचं पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्या तिन्हीला मिळून जीव अशी संज्ञा आहे. किंवा ब्रह्मचैतन्य, माया आणि आभास या तिन्हीला मिळून पडलेलं नाव आहे ईश्वर. त्याप्रमाणे त्या ब्रह्मचैतन्याचं करुणेमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याचं नाव आहे संत. किंबहुना त्या संतांच्या करुणेची अनंतता एवढी आहे की भगवंताच्या करुणेची अनंतता अनंतपटीने अभिव्यक्त झाली तेव्हा संतांचा अवतार होतो. कारण भगवंताची करुणा ही थोडी वेगळ्या स्वरूपाची. भगवंताच्या करुणेमध्ये भक्ता राखे पायापासी आणि दुर्जनासी संहारी अशा स्वरूपाची ती करुणा. पण संतांची करुणा मात्र इतकी व्यापक आहे. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण अशा स्वरूपाची आहे. किंबहुना सामान्य स्वरूपाची लोक ज्याप्रमाणे हा माझा आहे, हा परका आहे अशा स्वरूपाचा विचार करतात, तसा विचार सुद्धा संत करू शकत नाही. तेथ आप परू नेणिजे निर्धारिता असं माऊली ज्ञानोबा सांगतात. म्हणजे हा माझा आहे, हा परका आहे अशा स्वरूपाचा विचार ते करू शकत नाही. संस्कृतमध्ये सुद्धा व्यापक दृष्टीने विचार करणारा जो आहे त्याच्यासाठी वसुधैव कुटुंबकम असं त्याच्या दृष्टीचा विचार सांगितलेला आहे. उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. पण माऊली ज्ञानोबा त्याच्याही पुढे जाऊन असं सांगतात की जो स्वतः चराचरात्मक जगताच्या रूपाने अभिव्यक्त होतो इतक्या व्यापकतेला संत प्राप्त होतात. किंबहुना या अनंत कोटी ब्रह्मांडाची स्थिती ज्याच्या एका कल्पित अंशामध्ये आहे अशा चैतन्या इतके व्यापक ते संत होतात असतात. आणि म्हणून त्या संतांना आपण शरण गेलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की गुरुची काय आवश्यकता आहे, किंवा गुरुची आवश्यकता असली तर नुसते श्रोत्रिय असले तरी चालतील, ब्रह्मनिष्ठ कशाला असले पाहिजेत. तर पंचीकरण नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक दृष्टांत असा दिला आहे की एका माणसाला नदीच्या पलीकडे जायचं होतं आणि त्या नदीच्या अलीकडच्या काठावर 3 माणसं बसलेली होती. त्यातला एक माणूस हा नदीच्या पलीकडे जाण्याच्या शक्तीने संपन्न होता, पण त्याला डोळे नव्हते. तो असं म्हणाला की मी याच गावात राहतो, मी नदीच्या पलीकडे अनेक वेळा गेलेलो आहे, पण मला दिसत नाही.
त्याच्या शेजारी दुसरा डोळस माणूस बसलेला होता, पण त्याला पाय नव्हते. तो म्हणाला, मला पलीकडे कसं जायचं माहिती आहे, पण मला पाठकुळी घ्यावं लागेल. आणि तिसरा बसलेला माणूस जो होता तो डोळसही होता आणि त्याला हातपायही होते आणि तो पलीकडे जा ये करणाराही होता. तर या तिन्हीपैकी कुणाचा स्वीकार जर करायचा झाला तर ज्या व्यक्तीला डोळेही आहेत आणि हातपायही आहेत त्याचाच स्वीकार केला पाहिजे. त्याप्रमाणे श्रोत्रियता आहे पण ब्रह्मनिष्ठता नाही असं चालत नाही, किंवा ब्रह्मनिष्ठता आहे श्रोत्रियता नाही असंही चालत नाही. श्रोत्रियही असले पाहिजेत, ब्रह्मनिष्ठही असले पाहिजेत आणि अशा संतांना शरण गेलं पाहिजे, अशा संतांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यांच्या सेवेच्या द्वाराच आत्मज्ञानाला संपादन केलं पाहिजे. एक राजा होता आणि त्या राजाला किमया शिकायची होती. किमया या शब्दाचा अर्थ कोणत्याही वस्तूचं सोनं करण्याची एक विद्या आहे. ती विद्या त्याला शिकायची होती आणि तो अशा व्यक्तीच्या शोधात होता जी व्यक्ती त्याला किमया शिकवेल, परंतु त्याला अशी कोणी व्यक्ती मिळेल. शेवटी त्याला असं कळालं की आपल्या राज्याच्या एका भागामध्ये एक साधू राहतो आणि त्या साधूला ही किमया येते आणि तो शिकवू शकतो. असं कळाल्यानंतर त्या राजाने आपल्या प्रधानाला त्याला पकडून आणण्याकरता पाठवलं. खरी गोष्ट अशी आहे की संतांकडे कसं गेलं पाहिजे, संतांच्या समोर कसं बसलं पाहिजे, संतांना शंका विचारताना कशी विचारली पाहिजे, या सगळ्याचं भान ठेवून संतांकडे गेलं पाहिजे. पण तसं न करता शेवटी तो राजाच. आणि नियमाने गोष्ट अशी आहे की सत्ताधीशाला अक्कल नसते, त्यामुळे त्यांनी त्या साधूकडे आपल्या प्रधानाला त्याला आणण्याकरता पाठवलं आणि त्याला धरून तो आपल्या दरबारामध्ये घेऊन आला. आणि आणल्यानंतर त्याला असं विचारलं की तुला किमया येते असं मला कळालं, तर तू मला किमया शिकव. त्यांनी सांगितलं, मला काही किमया वगैरे येत नाही, मी काही शिकवू शकणार नाही. त्या राजाला त्यामुळे राग आला, क्रोध निर्माण झाला आणि त्यांनी त्या साधूला आपल्या तुरुंगामध्ये डांबलं. आता शेवटी साधूच बाहेर असला काय, तुरुंगात असला काय, त्याला भजन करता आलं, भक्ती करता आली म्हणजे पुरेस आहे. त्यामुळे तुरुंगामध्ये सुद्धा त्याची भक्ती सुरूच होती, भजन सुरूच होतं. शेवटी प्रधानाने त्या राजाला असं सांगितलं की तुम्हाला जर ती किमया शिकायची असेल तर मी एक उपाय सांगतो. तुम्ही त्या साधूची सेवा करा आणि जर ती सेवा करून ते प्रसन्न झाले तर तुम्हाला शिकवतील. मग राजाने वेषांतर केलं आणि वेषांतर करून तुरुंगामध्ये जाऊन त्या साधूची तो सेवा करू लागला. करता करता एक दिवस त्या साधूला क्रोध निर्माण झाला, राग आला आणि त्यांनी आपल्या पायातली खडावा काढून त्याला हाणलं. कुणाला? वेषांतर केलेल्या राजाला. आणि त्या राजाला मारलं, पण त्यांनी ते सहन केलं. सहन केल्यानंतर काही दिवसांनी ते साधू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या राजाला ती किमया शिकवली. शिकवल्यानंतर राजाने आपल्या दरबारामध्ये त्या साधूला आणलं आणि त्याला सांगितलं की तुम्ही काही मला ही किमया शिकवायला तयार नव्हतात. तुम्ही सांगितलं की तुम्हाला काही किमया येत नाही, पण मला किमया येते, मी तुम्हाला किमया करून दाखवतो. असं म्हणून त्यांनी एका वस्तूचं सोनं करून दाखवलं. ते पाहिल्यानंतर तो साधू असं म्हणाला की किमया तो बराबर है, लेकिन जूते खाए बिगर आई नाही. कुठेतरी जोडे खाल्लेले असले पाहिजे, कुठल्या तरी सद्गुरूला शरण गेलेलं असलं पाहिजे, कुणाची तरी सेवा केलेली असली पाहिजे आणि ती सेवा करता करता कधीतरी त्याचा क्रोधही सहन केला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला ज्ञान होऊ शकतं. आद्य साखरे महाराज पुण्यामध्ये अत्यंत श्रीमंत अशी त्यांची अवस्था, आणि असं असताना सुद्धा ते एक दिवस घोड्यावरून बसून चालले होते आणि पुण्यामध्ये पासोड्या विठोबा नावाचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये केसकर महाराज म्हणून होते, त्यांचं कीर्तन सुरू होतं आणि घोड्यावर बसल्या बसल्याच त्यांनी ते कीर्तन श्रवण केलं आणि परिणाम असा झाला, जर एखाद्या महात्म्याचे शब्द प्रामाणिकतेने श्रवण केले तर आपल्या चित्तामध्ये परिवर्तन घडून येतं. त्याप्रमाणे त्यांच्या चित्तामध्ये परिवर्तन घडलं आणि त्यांना असं वाटू लागलं की आपण हा प्रपंच करतो हे काही खरं नव्हे, आपण परमार्थ केला पाहिजे. आणि म्हणून ते त्याच ठिकाणी त्यांना शरण गेले
आणि त्यांनी सांगितलं, शिष्यस्तेहम शाधिमान त्वां प्रपन्नम, आता मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुमचा शिष्य झालेलो आहे, तर तुम्ही मला ज्ञानाचा उपदेश करा. पण त्यांनी सांगितलं, तुम्ही श्रीमंत आहात, तुम्हाला मी काय उपदेश करणार. परंतु त्यांनी त्यांची सेवा सुरू केली. त्यांच्या घरामध्ये पाणी भरू लागले आणि करता करता जवळजवळ 6 महिने त्यांनी अनवाणी पायाने त्यांच्या घरामध्ये पाणी भरलं. आणि मग त्यांनी प्रसन्न होऊन त्यांना विचारलं की तुला काय पाहिजे ते सांग. तर त्यांनी सांगितलं की माझी सगळी संपत्ती तुम्ही घ्या. तर ईशावास्य उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम. तिथे गृधः नाम गिधाड, गिधाड ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या वस्तूला नेतं त्याप्रमाणे तू गृध्र वृत्तीने संपन्न न होता दुसऱ्याची धनाची इच्छा न ठेवता राहा, असा मी सगळ्या जगाला उपदेश करतो. आणि मी जर तुझ्या संपत्तीचा स्वीकार केला तर माझ्या उपदेशाला कोणतीही किंमत राहणार नाही, म्हणून मी त्याचा स्वीकार करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितलं याचा काय विनियोग करू ते सांगा. म्हणून त्यांनी सांगितलं तू या संपत्तीचं अन्नदान कर. आणि म्हणून त्यावेळी त्यांनी अन्नदान केलं. पुण्याच्या पंचक्रोशीमध्ये साखर मिळेनाशी झाली, म्हणून त्यांचं आडनाव साखरे महाराज असं त्यावेळी पडलं. म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या सद्गुरूंची अत्यंत मनोभावे शरणागतीपूर्वक सेवा केली. त्याच्याही पुढे जाऊन ब्रह्मलीन दादा, त्यांचा जन्म आपल्या सद्गुरूंच्या पोटी झालेला असला तरी सुद्धा त्यांनी आपल्या सद्गुरूंची सेवा केली. त्यांच्या समोर बसून प्रश्न प्रतिवचनपूर्वक ज्ञान संपादन केलं. म्हणून संतांना शरण गेलं पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे, तरच आपल्याला ज्ञानप्राप्ती होते, एरवी ज्ञानप्राप्ती होत नाही. म्हणून तरी संताया भजावे सर्वस्वेसी. त्याचं कारण काय, जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तिथे कुरुठा या शब्दाचा अर्थ होतो साठवण. पूर्वी सगळ्या खेडोपाडी कणगी बनवली जायची आणि त्या कणगीमध्ये धान्य साठवलं जात होतं. तर या कणगीलाच कुरुठा असा शब्द आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये साठवण केली जाते. आता आपल्या सारख्या सामान्य मनुष्याचं, म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य मनुष्याच्या हृदयाचं जर विच्छेदन केलं आणि त्या हृदयामध्ये काय काय भरलेलं आहे असं जर पाहिलं तर विषयासक्तीशिवाय दुसरं काहीही सापडत नाही. किंबहुना गुरुवर्य महाराज सांगतात त्याप्रमाणे डोळे उघडे असताना अनेक वेळा नको ते दिसतं, पण डोळे बंद केल्यानंतर नको नको ते दिसतं, अशा स्वरूपाची अवस्था आहे. याचं कारण त्या चित्तामध्ये विषयांचीच गर्दी फार मोठी आहे, विषयासक्तीचीच गर्दी फार मोठी आहे. कोणताही विषय प्राप्त झाला तर याही पेक्षा चांगला विषय उपलब्ध आहे. किंबहुना दुःख दोषानुदर्शनम असं जे भगवंतांनी सांगितलं त्यातला सगळ्यात मोठा दोष जर कोणता असेल तर तो सातिशयत्व हा जो दोष आहे तो विषयातला सगळ्यात मोठा दोष आहे. पण इतका दोष असून सुद्धा विषयप्राप्तीसाठी असणारी धडपड, विषयप्राप्तीसाठी असणारी अस्वस्थता, विषयप्राप्तीसाठी असणारी तत्परता मनुष्य टाकून देत नाही आणि सातत्याने त्या विषयप्राप्तीकरता धडपड करत राहतो. अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगायचं तर बूड आपटतो आणि विषयप्राप्तीचा प्रयत्न करत राहतो. तो इतका विषयप्राप्तीसाठी पळतो की तो थकतो, त्याचं ऊर फुटतं आणि तो मरतो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या मागे धावून धावून त्या हरणाचं ऊर फुटून हरिण मरतं, त्याप्रमाणे विषयप्राप्तीसाठी धावून धावून त्या मनुष्याचं ऊर फुटतं, जीवन संपतं, तो मरतो. पण विषयप्राप्तीची इच्छा, विषयप्राप्तीचा प्रयत्न तो अजिबात टाकत नाही आणि त्या विषयाच्या मागे धावत राहतो. अशा स्वरूपाने विषयासक्ती त्या चित्तामध्ये भरलेली आहे. किंबहुना मनुष्याला विषयासक्तीचा परित्याग करण्यासाठी, मलविक्षेपाचं निवारण करण्यासाठी अत्यंत टोकाचा प्रयत्न करावा लागतो. परंतु हे संत या दोषत्रयांनी रहित असल्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये
ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही, आत्मस्वरूपाच्या चिंतनाशिवाय दुसरं काहीही नाही, अशा स्वरूपाने ते संपन्न असल्यामुळे त्यांना ज्ञानाचा कुरुठा असा माऊलींनी शब्द प्रतिपादन केला. म्हणून ज्ञानाची साठवणूक ज्यांच्या ठिकाणी झालेली आहे अशा स्वरूपाचे हे संत आहेत, म्हणून ते ज्ञानाचा कुरुठा. पुढे माऊली सांगतात, तेथ सेवा हा दारवंठा. दारवंठा या शब्दाचा अर्थ आहे उंबरा. आता हल्ली घराला उंबरा राहिलेला नाही, आता उंबराही नाही आणि उंबरा नाही, त्यामुळे मर्यादाही राहिलेली नाही. सर्व काही अमर्याद स्वरूपाने सुरू झालेलं आहे. आपल्या देशामध्ये लोकशाहीचा सुद्धा अतिरेक झालेला आहे, सहिष्णुतेचा सुद्धा अतिरेक झालेला आहे. आपण सर्वजण सद्गुण विकृतीने संपन्न झालेलो आहोत, इतक्या स्वरूपाने अतिरेक झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला मूळ आपल्या संस्कृतीमध्ये असलेला उंबरा राहिला नाही, रांगोळी राहिली नाही, सडा राहिला नाही, तुळस राहिली नाही. आता तर परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की शहरी भागामध्ये अनेक घरांना स्वयंपाकघरच राहिलेलं नाही. त्याचं कारण स्वयंपाक करण्याची वेळच येत नाही. नवरा बायको दोघंही नोकरीला आहे, आईबाप सासू सासरे वृद्धाश्रमामध्ये आहेत, मुलं नाहीत आणि असली तर ती पाळणा घरात आहेत आणि घरामध्ये फक्त झोपण्याकरताच लोक येतात. ज्याप्रमाणे एखाद्या व्यावसायिक ठिकाणी राहायला जावं त्याप्रमाणे त्या घरामध्ये रात्री राहायला येतात आणि सकाळी उठून निघून जातात. अशा स्वरूपाची अवस्था झालेली आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य घराला उंबरा आहे आणि त्या उंबऱ्याला ओलांडल्याशिवाय घरामध्ये प्रवेश करता येत नाही. किंबहुना आपल्याकडे पूर्वीपासून अशी पद्धती आहे की विवाह करून जेव्हा एखादी मुलगी त्या नवीन घरामध्ये प्रवेश करते तेव्हा माप ओलांडून उंबरा ओलांडून प्रवेश करते. त्यामुळे उंबऱ्याचं महत्त्व फार मोठं आहे. आता उंबरा ओलांडायची वेळ राहिलेलीच नाही. परिस्थिती अत्यंत विचित्र आहे. पण याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, ज्याप्रमाणे भगवंताने या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे ही सृष्टी चालते आहे. धाता यथा पूर्वम अकल्पयत, त्याने ज्याप्रमाणे संकल्पना केली, एकोहम बहुश्याम प्रजायेय, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊन या ठेला, जया परिवो तैसाची गमला, नंद नंदनहा असो जांबुलावो. अशा स्वरूपाचा तो एकटाच अनेक रूपांनी अभिव्यक्त झालेला असल्यामुळे त्यांनी केलेल्या संकल्पाप्रमाणेच ही सृष्टी चालते आहे. म्हणून या जगाचं काय होईल याची आपण चिंता करण्याचं कारण नाही, पण आपलं काय होईल याची मात्र आपण चिंता केली पाहिजे. आणि त्या चिंतेतून जर पलीकडे जायचं असेल, मोक्षाला प्राप्त व्हायचं असेल, ज्ञान संपादन करायचं असेल तर संत शरणागती, सद्गुरु शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून माऊली सांगतात, ते ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, आणि स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. आपल्याला त्यांच्याकडे असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान ते आपल्याला देतात. किंबहुना देतात म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या ज्ञानाचं आपल्या हृदयामध्ये संक्रमण होतं, त्या विचाराचं आपल्या बुद्धीमध्ये संक्रमण होतं. आणि ज्याप्रमाणे आपले सद्गुरू बोधाला प्राप्त झालेले आहेत त्याच बोधाला तो शिष्यही प्राप्त होतो आणि त्या गुरुतत्वाची त्या शिष्यामध्ये अभिव्यक्ती होते. आणि ज्या पदावर, ज्या पदवीवर सद्गुरू आरूढ आहेत त्याच पदावर, त्याच पदवीवर तो शिष्यही आरूढ होतो. किंबहुना बोध आणि बुद्धी या दोन ऐल तीरावर आणि पैल तीरावर भेद नदीच्या दोन्ही टोकावर बसलेले जे दोघं आहेत त्यांचा भेट घडवून आणण्याचा योग ते सद्गुरू ज्ञानाच्या द्वारा सांगतात. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. अशा स्वरूपाचे ते सद्गुरू आहेत. आणि ते सद्गुरू या बुद्धी आणि बोध यांची भेट घडवून आणतात आणि त्या बुद्धीवर बोध आरूढ होतो. आरूढ होणं या शब्दाचा अर्थ बुद्धीवर बोधाचं नियंत्रण आहे. आपल्या बुद्धीवर आपलं नियंत्रण नाही, आपल्या मनावर आपलं नियंत्रण नाही. आपलं मन आणि आपली इंद्रिय ही कधी कोणत्या विषयाकडे धावतील, कोणत्या विषयाची इच्छा धारण करतील, कोणत्या विषयाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतील काही सांगता येत नाही. खरं तर आळंदीला, पंढरीला गेल्यानंतर काय केलं पाहिजे
तर तिथे तीर्थाचं स्नान केलं पाहिजे, संतांचं भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे, कीर्तन प्रवचनाचं श्रवण केलं पाहिजे. पण हे न करता जिथे जाऊन जे केलं पाहिजे ते न करता जे करायला नको तेच मनुष्य बरोबर करतो. आणि आता सुद्धा मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती तीच आहे. उदाहरणार्थ मी जर आपल्याला सांगितलं की आता प्रवचनाच्या नंतर आपल्या मागे असलेल्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये न पाहता सगळ्यांनी बाहेर जा, तो उठल्यानंतर मनुष्य पहिल्यांदा तिथे पाहतो आणि मग पुढे जातो. याचं कारण जे करू नको असं सांगितलं ते केलंच पाहिजे अशी मनुष्याची प्रवृत्ती. म्हणून वेद जे करू नको असं सांगतो ते मनुष्य करतो, संत जे करू नको असं सांगतात ते मनुष्य करतो, आणि जे कर म्हणून सांगतात ते मनुष्य करत नाही. पण संतांची प्रवृत्ती अशी आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून ते या मनुष्याला असा उपदेश करतात, अज्ञ जीवाला असा उपदेश करतात की तुला जर मुक्त व्हायचं असेल तर तू आपल्या आत्मरूपाचं ज्ञान संपादन कर, आत्मरूपाला प्राप्त करून घे, किंबहुना दृढ अपरोक्ष स्वरूपाच्या ज्ञानाला तू प्राप्त हो. आणि मी देह नसून मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे, म्हणून मी ब्रह्म आहे अशा व्यापक बोधाला प्राप्त होऊन मी ब्रह्म आहे आणि ब्रह्म मी आहे अशा ओतप्रोत चिंतनाने परिच्छिन्नता आणि परोक्षता अशा दोनही स्वरूपाच्या भ्रांतीची निवृत्ती करून परिपूर्ण स्वाभाविक सहज अशा बोधस्थितीला तू प्राप्त हो असा उपदेश संत करतात, सद्गुरू करतात. आणि त्यासाठी त्या संतांना शरण गेलं पाहिजे. संतांनी केलेल्या उपदेशाचं श्रवण मनन निदिध्यासन केलं पाहिजे आणि पुढे जाऊन अंततोगत्वा तत्वम पदार्थाचं चिंतन केलं पाहिजे. आणि आपली जी अन्वयाकार वृत्ती आहे ती वृत्ती अखंड ठेवली पाहिजे. सजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा प्रवाह अखंड चालू ठेवला पाहिजे आणि विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा प्रवाह खंडित केला पाहिजे. अशा स्वरूपाने आत्मरूपाला प्राप्त करून घेण्याकरता संतांची शरणागती हा एकमेव उपाय. म्हणून त्या संतांना शरण गेलं पाहिजे. आणि काय ते शरणागती कशी आहे तर तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सक. त्या संतांना तन मन जीव सगळं समर्पण करून शरण गेलं पाहिजे. लोक सांगतात आम्ही तुम्हाला शरण येतो, पण आम्ही तुम्हाला आमचं सगळं मनाने समर्पण केलेलं आहे, ते तुम्हाला प्राप्त झालं असं तुम्ही समजा. असं समजून चालत नाही. प्रत्यक्षामध्ये ते समर्पित करावं लागतं, प्रत्यक्षामध्ये स्वसत्ता निवारण करावं लागतं. एखादी गोष्ट जर आपण समर्पित केली तर ती मी दिलेली आहे याचं पूर्णतः विस्मरण झालं पाहिजे. पण आता गोष्ट अशी आहे की दिल्यानंतर मनुष्य सतत ते घोकत राहतो. आपल्या इथे बऱ्याच धर्मशाळा आहेत आणि त्या धर्मशाळांमध्ये लोक खोली बांधून देतात. मग जेव्हा खोली बांधून देतात तेव्हा त्या खोलीच्या दारावर स्वतःच्या नावाची पाटी लावतात आणि कधीही आळंदीला आलं की तिथे जाऊन सांगतात ही खोली मी बांधून दिली बरं का. मग तो मरतो, मग त्याचा मुलगा यायला लागतो, तो मुलगा सांगतो ही खोली माझ्या वडिलांनी बांधून दिली बरं का. मग तोही मरतो, त्याचा मुलगा यायला लागतो, तो सांगतो ही खोली माझ्या आजोबांनी बांधून दिली बरं का. म्हणजे 3-3 पिढ्या जातात पण ती खोली काही खिशातून सुटत नाही. म्हणजे आपल्या खिशामधून जरी द्रव्य गेलेलं असलं तरी त्यावरची सत्ता अजून गेलेली नाही. ती सत्ता ज्या क्षणी निवारण केली जाईल तेव्हा त्याला समर्पण म्हणायचं. त्याप्रमाणे तनु मनु जीवे चरणासी लागावे. नाम आपल्या देहाविषयी, आपल्या मनाविषयी, आपल्या जीवाविषयी आपली असलेली सत्ता आपण काढून घेतली पाहिजे आणि आपल्या तन मन जीवाला संतांच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे आणि त्यांचं दास्य केलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. दास्य करावं किंवा सेवा करावी म्हणजे काय, स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, ये रते पांडवा वाणिज्य करणे. अशा स्वरूपाने आपल्या सद्गुरूंच्या मनाप्रमाणे त्यांची सेवा करावी, त्यांच्या मनोभावाला चुकू नये. आता संतांचा मनोभाव कसा आहे तर संतांचा मनोभाव तू माझे पाय दाबून दे, तू माझे कपडे धुवून दे, तू अमुक झाडून काढ, हा सेवाभाव तिथे अपेक्षित नाही. म्हणजे हे केलं पाहिजे, केलं तर बिघडत काही नाही, किंबहुना केलंच पाहिजे. पण संतांची अपेक्षा ती नाही. संतांची अपेक्षा अशी आहे की संतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे
बोधाला मनुष्याने प्राप्त व्हावं. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहाहून भिन्न आहे. घटद्रष्टा घटात भिन्न सर्वथा न घटो यथा. देहद्रष्टा तथा देहो भिन्न एव न संशयः. अशा स्वरूपाने ज्याप्रमाणे घटद्रष्टा घटाहून भिन्न असतो, त्याप्रमाणे देहद्रष्टा असणारा मी देहाहून भिन्न आहे. मी देह नाही, देह माझा नाही. म्हणून तर संत उपदेश करताना असं सांगतात, न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. पहिल्यांदा हा देह माझा नाही असं म्हणा, देह मी नाही असं म्हणा. तसा निश्चय करा, त्याच्याहून भिन्न व्हा, त्याच्याहून अलिप्त व्हा. मग तुम्हाला संतांनी केलेल्या उपदेशाचा प्रामाणिकपणाने प्रत्यय येईल. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे सांगतात, अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांची जी आपण सेवा करतो, त्यांचं जे दास्य करतो, त्याचा मनामध्ये गर्व निर्माण होऊ नये. भक्ती करत असताना 3-4 प्रकारच्या अटी सांगितल्या. त्यातली पहिली अट अशी आहे की भक्ती ही निष्पाप असली पाहिजे. भक्ती करत असताना कोणत्याही स्वरूपाचं पाप मनामध्ये असू नये. किंबहुना सकाळी 2 तास देवाची पूजा करायची आणि बाहेर पडल्यानंतर पाप करायला सुरुवात करायची, अशा स्वरूपाने जर आचरण केलं तर त्याला भक्ती म्हणता येत नाही. ती निष्पाप स्वरूपाने असली पाहिजे. दुसरं सांगितलंय, भक्ती ही निष्काम असली पाहिजे. भक्ती करण्यामागे, सेवा करण्यामागे काही अपेक्षा नसावी, काही उद्देश नसावा. अत्यंत निष्काम वृत्तीने ती सेवा केली पाहिजे. आणि त्याच्यानंतर सांगितले ती निर्दंभ असली पाहिजे. आपण मोठमोठ्या भक्तांच्या कथा पहा, अगदी गरुड महाराजांपासून ते नारद मुनींच्या पर्यंत अनेकांच्या अशा कथा आहेत की ज्यामध्ये त्यांना गर्व निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला आणि शेवटी त्या गर्वाची निवृत्ती, गर्वाचं हरण भगवंताला कोणत्या न कोणत्या निमित्ताने करावं लागलं. अशा स्वरूपाने गर्व निर्माण झाला तर ती भक्ती कोणत्याही कामाची नाही, ती सेवा कोणत्याही कामाची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतात, भक्ती किंवा सेवा ही निर्व्यभिचार असली पाहिजे. सोमवार आला की या देवाला, मंगळवार आला की त्या देवाला, बुधवार आला की त्या देवाला, ज्या ज्या देवाचा जो जो वार त्या त्या दिवशी त्या त्या देवाला जाणं, याला व्यभिचार असं म्हणतात. आणि तो व्यभिचार न करता निर्व्यभिचार स्वरूपाने, एकनिष्ठ स्वरूपाने आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणिक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण, अशा स्वरूपाने एकनिष्ठ राहून आपण सेवा केली पाहिजे. त्याप्रमाणे आपण ज्या संतांना शरण जातो, ज्या सद्गुरूंना शरण जातो, जे आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतात, त्यांची भक्ती, त्यांची सेवा करत असताना सुद्धा ती निष्पाप, निष्काम, निर्दंभ, निर्व्यभिचार अशा स्वरूपानेच केली पाहिजे. म्हणून इथे माऊली असं सांगतायत की तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले. एवढा प्रयत्न केल्यानंतर, एवढं सगळं केल्यानंतर, त्या संतांना शरण गेल्यानंतर, त्यांची सेवा केल्यानंतर, निर्दंभ, निर्व्यभिचार अशा स्वरूपाने सेवा केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असणारं जे ज्ञान, ज्या ज्ञानामुळे या जन्म मरणाच्या परंपरेतून आपण मुक्त होणार आहोत, या जन्म मरणाची परंपरा खंडित होणार आहे, जन्माभावरूप मोक्षाची प्राप्ती होणार आहे, अशा अवस्थेला प्राप्त करून देण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान ते आपल्याला प्रतिपादन करतील. खरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आपण ज्ञानाला लागणारा अधिकार प्राप्त करतो तेव्हा ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत असं सांगतात, तत्स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विंदती. जर आपण अधिकार संपन्न झालो तर अधिकारी आणि फल यांचा प्राप्य प्रापक भाव संबंध हा निश्चित स्वरूपाने आहे. किंबहुना अधिकार संपन्न झाला आणि फलप्राप्ती झाली नाही असं होऊच शकत नाही. जर फलप्राप्ती झाली नाही तर फलबल कल्पन्यायाने असं म्हटलं पाहिजे की तो अधिकार संपन्न नव्हता म्हणून फलप्राप्ती झाली नाही. अधिकार संपन्न झाला आणि फलप्राप्ती झाली नाही असं होऊच शकत नाही. म्हणून मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले. पुसणे या शब्दाचा अर्थ
विचारणे असा होतो. एक आता ते देवाकडे गेले भेटायला, ते माऊलींची उभी सांगताना भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणताना असं पुसतू असं म्हणायचे. तर असं पुसतू नाही, ते पुसतू म्हणजे असं पुसतू विचारणे. तर इथे सुद्धा माऊली ज्ञानोबाराय पुसतू हा शब्द विचारणे अर्थाने वापरतात आणि सांगतात मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले. आपण विचारलं पाहिजे. आपण असं म्हणून चालत नाही मी एवढी सेवा करतो तरी मीच विचारायचं का. गरज आपली आहे, ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं आहे. आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे, आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, आपण त्यांची सेवा केली पाहिजे आणि आपणच त्यांना विचारलं पाहिजे. तेव्हा ते आपल्याला प्रतिपादन करतील आणि जेव्हा ते ज्ञान आपल्याला प्रतिपादन करतील आपल्या चित्तामध्ये ते ज्ञान संक्रमित होईल. त्यावेळी प्राप्त होणारी अवस्था तेने अंतःकरण बोधले संकल्पानये. ज्यावेळी त्या बोधाने युक्त असणारं अंतःकरण आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त होईल, आपला अंतःकरण त्या बोधाने संपन्न होईल, संक्रमित होईल, त्यानंतर प्राप्त होणारी अवस्था ते पुन्हा संकल्पाला प्राप्त होत नाही. कारण मनाची किंवा अंतःकरणाची स्वाभाविक प्रवृत्ती ही संकल्प विकल्प करण्याचीच आहे. संकल्प काय, मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रिची. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी. मनोरथाच्या उतरंडी उतरी आणि रची अशा स्वरूपाची ती अवस्था आहे. तो क्षणामध्ये काय निर्माण करतो आणि क्षणामध्ये काय मोडून टाकतो. या मनाची गती फार अनाकलनीय अशा स्वरूपाची. ज्याप्रमाणे कर्माची गती अनाकलनीय आहे त्याप्रमाणे मनाची गती सुद्धा अनाकलनीय आहे. आपण डोळे बंद केल्याबरोबर एका क्षणात ते मन कुठे जाऊन येईल काही सांगता येत नाही. म्हणजे खरं तर गतीचा विचार करायचा झाला तर भौतिक शास्त्राच्या दृष्टीने प्रकाशाची गती सर्वाधिक आहे. प्रकाशाच्या खालोखाल ध्वनीची गती आहे. म्हणून तुम्ही जर कधी नदीवर वगैरे पाहिलं आणि पलीकडच्या काठावर काही माता भगिनी वर्ग जर धुणं धुवत असेल तर ते धुणं असं फिरवून आपटलं जातं. ते जेव्हा धुणं आपटलं जातं तेव्हा ते आपटलेलं दिसतं आधी आणि ऐकू नंतर येतं. कारण प्रकाशाची गती अधिक आहे, ध्वनीची कमी आहे. किंबहुना आता आपल्या भारताकडे काही विमानं अशी आहेत जी स्वनातीत आहे, म्हणजे ध्वनीपेक्षा अधिक गती. त्याचा परिणाम असा की रडार नावाची जी यंत्रणा असते ज्याच्यावर उडणाऱ्या वस्तू दिसतात त्याच्यावरती विमानं दिसत नाही, अत्यंत गतीने जातात. पण त्याही पेक्षा अधिक गती जर कोणाची असेल तर ती मनाची आहे. मनाची गती इतकी प्रचंड आहे की ती आपल्या ताब्यामध्ये येऊच शकत नाही. किंबहुना पातंजल योगसूत्रामध्ये पतंजली मुनी असं सांगतात की जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते, वृत्तीची स्थिरता होते आणि अंतर्मुखता होते, त्यावेळी आत्मानंदाची अभिव्यक्ती होते आणि त्या क्षणभर झालेल्या स्थिर शरण जातो तेव्हा संत आपल्याला ज्याचा उपदेश करतात ते आपल्या चित्ताचं आलंबन स्थिर स्वरूपाचं. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही, तो स्थिर स्थावर स्वरूपाचा आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं आलंबन आपल्या चित्ताला लागलं पाहिजे, त्या ज्ञानाला आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त केलं पाहिजे. आणि ज्यावेळी ते ज्ञान आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त होतं त्यानंतर त्या मनाला जी स्थिरता प्राप्त होते ती अशी प्राप्त होते की पुन्हा ते संकल्पाला प्राप्त होत नाही. कुस्तीमध्ये पूर्वी मातीवर कुस्ती व्हायची, आता मॅटवर खेळतात. पण मातीतल्या कुस्तीमध्ये असं आहे की समोरच्या पहिलवानाचे पाय जर तुम्ही उचलले तर त्याची 50% शक्ती कमी होते. त्याप्रमाणे मनाचा जर संकल्प विकल्प थांबला तर मनाची 50% शक्ती तिथंच कमी होते. आणि उर्वरित शक्ती कमी करण्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावा लागतो.
पण ती स्थिरता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आपल्या सद्गुरूंमध्ये आहे, संतांमध्ये आहे. आणि त्या स्थिरतेचंच वर्णन माऊली सांगतात की ज्यावेळी तो बोध आपल्या चित्तामध्ये संक्रमित होतो त्यावेळी तेने अंतःकरण बोधले संकल्पानं ये. पुन्हा ते संकल्पावर येत नाही. संकल्प विकल्प करणारं अत्यंत अस्थिर असणारं असं मन संकल्परहित अशा अवस्थेला प्राप्त होतं. आणि त्या अवस्थेला प्राप्त होणं हीच त्या ज्ञानाची बोधाची परिपक्व परिपूर्ण अवस्था आहे. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात, अशा स्वरूपाने सर्वम खल्विदम ब्रह्म या बोधाला तो प्राप्त होतो, स्थिरतेला प्राप्त होतो. आणि या स्थिरतेला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य संत चरणांच्या सेवेमध्ये. ती स्थिरता, ती विकल्परहितता, संकल्परहितता आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त व्हावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे ते माझ्या परंपरेचं आहे, अयोग्य माझं आहे, माझं माझ्याजवळ राहू द्या, योग्य त्याचा अंगीकार करा. आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना आहे की पूर्वीपासून ज्याप्रमाणे मला इथे सेवा करता आली तशी पुढेही आपण आमच्याकडून सेवा करून घ्यावी. आणि ती सेवा करत असताना आमच्या मनामध्ये गर्व दंभ निर्माण न होऊ देण्याचं काम आपण करावं. निर्दंभ अवस्थेला प्राप्त करून देण्याची आपण कृपा करावी अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करून या वाक्पुष्पाला माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जो जेवांची